त्यात 80 ते 85% लोकांना काही होत नाही, ह्याच्यातनं बाहेर येतात आणि ते नॉर्मल होतात. दिवसात 2दा म्हणजे आपण ते जलनीती म्हणतो, नाहीतर आपण पाणीनी नाक साफ करू शकतो. हे जर का आपण 2दा केलं तर ते व्हायरसचं लोड जे असते ते कमी होते. हे मास्क घालायचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता काय व्हायला लागलं की सगळ्यांना ज्यांना त्रास आहे त्यांना त्रास नाही आहे, सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घालायला लागले आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये ते बेड्स फुल होऊन गेलेत. नमस्कार. कोविड-19मुळे भीती, धास्ती, भय आपल्या सर्वांनाच आहे. परंतु आत्ता वेळ आहे ती या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एक सुनियोजितपणा आणण्याची, एक उत्तम सपोर्ट सिस्टीम निर्माण करण्याची. ही यंत्रणा आपण कशी कार्यान्वित करू शकतो या संदर्भात आणि कोविड-19 बद्दल आपण आज जाणून घेऊया ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर MD दीक्षित यांच्याकडून. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. कोविडची लक्षणं सगळ्यांना माहिती आहेत, तरी पण हा विषाणू नेमका कसा ॲक्टिव्ह होतो याबद्दल आपण जरा सांगा. कोविड म्हणजे एक व्हायरस आहे. ह्याला आपण RNA व्हायरस म्हणतो. आणि हे व्हायरस जे आहे ह्याला आहे ना एक चरबीचं एक आउटर कवर असते आणि ह्या चरबीचं आउटर कवरवरती 74 असं काटे असतात त्याला. ह्या काट्यामुळेच ते अंगामध्ये शिरून कुठेतरी अडकून बसतात. ते ही व्हायरस जेव्हा म्हणजे ज्या मार्गाने आत जाऊ शकते ते नाक आणि डोळे आणि तोंड, मेनली मुख्य म्हणजे नाकातनं जाऊ शकते. एकदा नाकामध्ये गेलं तर ते इमिडिएटली ते तिथे एक 24 ते 48 तास तसंच राहते. ते ॲक्टिव्ह होत नाही, ते इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये असते ते. आणि एक 48 तासानंतर ते मल्टिप्लाय करायला सुरू होते, म्हणजे ते रिप्रोड्यूस करायला सुरू होते. आणि म्हणजे कोटी तेवढं ते व्हायरसेस निर्माण होतात आणि ते नाकातनं मग नंतर घसामध्ये जाऊन घसातनं मग ते फुफ्फुसला जाऊन पोचतात. त्यांनी आपल्याला निमोनिया वगैरे हे होऊ शकते. 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक तर कॅरियर म्हणून असतात. कॅरियर म्हणजे ज्यांना काही त्रास होत नाही पण ते त्यांचं ह्याच्यामध्ये व्हायरसच असतात ते, आणि त्यांनी दुसऱ्यांना इन्फेक्ट करू शकतात. दुसरे जे लोक असतात त्यांना हे जेव्हा कोविड सुरू होते त्यांना ताप हे जे आहे हे मुख्य सिम्पटम असते. आणि घसा दुखायचं, दम यायचं हे जे असते ह्याने ना आपल्याला कोविडचं हे लक्षणं असतात. मुख्य म्हणजे प्रॉब्लेम केव्हा येते की ह्याच्यात जे कोविड प्रॉब्लेम असते त्यात 80 ते 85% लोकांना काही होत नाही, ह्याच्यातनं बाहेर येतात आणि ते नॉर्मल होतात. पण एक 5 ते 8% लोक जे असतात ते थोडं सिरियस होतात. सगळ्यात जास्त सिरियस आणि ज्यांचं म्हणजे मॉर्टॅलिटी जे म्हणतो आपण ते जगू शकत नाही ते 3 ते 5% लोकांना होऊ शकते ते. म्हणून बहुतेक करून 85% लोक ते त्यातनं बाहेर युजली येतात ते. आणि ह्याच्यात कसं की आपल्याला कसं कळणार की बाबा आपल्याला कोविड प्रॉब्लेम आहे की नाही. ताप हे सगळ्यात मुख्य आहे. घसा दुखणे, ताप आणि दम येणे हे 3 गोष्टी असतात. थोडे पूर्वी आपल्याला असं समजूत होतं की बाबा सर्दी वगैरे आलं तर ते पण कोविड असू शकते म्हणून. पण आता भारतामध्ये जे सिम्पटम्स आलेले आहेत त्यात सर्दी हे एक गोष्ट जे आहे हे सगळ्यात कमी सिम्पटम आहे. सो बहुतेक करून सर्दी लोकांना असेल, नाक गळत असेल तर हे कोविड बहुतेक करून नसणार. ते मुख्य म्हणजे हे घसा दुखणे, ताप आणि दम येणे हे 3 मुख्य प्रॉब्लेम असतात. एखाद्याला व्हायरस त्याच्या नाकात गेल्यावरती तो 24 तास तरी तिथे कार्यरत होत नाही असं तुम्ही म्हणालात. त्या कालावधीत आपण काय करू शकतो? ते व्हायरसला तिथेच तुम्ही विदाऊट म्हणजे त्या व्हायरसला आपण क्लीन केलं, म्हणजे नाक आपण क्लीन केलं दिवसात 2दा, म्हणजे आपण ते जलनीती म्हणतो, नाहीतर आपण पाणीनी नाक साफ करू शकतो.
हे जर का आता आपण 2दा केलं तर ते व्हायरसचं लोड जे असते ते कमी होते. नॉर्मली 1000 व्हायरसेस लागतात माणसांना इन्फेक्ट व्हायला, म्हणजे त्याला हे करायला. आणि जर का आपण ते लोड जे आहे ते लोड कमी केलं तर माणसांना ते इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी असते. म्हणून हे जे जलनीती जे आपण करतो, नाहीतर कुठल्याही प्रकारने त्यांनी आपण नाक स्वच्छ केलं 2दा, सकाळी एक संध्याकाळी एकदा केलं तर ते व्हायरल लोड कमी होते. आणि दुसरं काय होतंय की 1000पेक्षा कमी व्हायरसेस झाले तिथे, ते व्हायरस असल्यामुळे अँटीबॉडीज माणसामध्ये तयार पण होतात. एकदा इन्फेक्शन तर होत नाही कारण लोड जास्ती नाही आहे, पण अँटीबॉडीज तयार होऊन आणि ते जे व्हायरस आहे त्याला पण ते बाहेर काढण्याची ते आपल्याला क्षमता येते. म्हणून तर मला असं वाटते की आपण जर का हे केलं तर त्यांनी म्हणजे व्हायरल लोड कमी करण्याची आपल्याला अद्यापही लोकांमध्ये मास्क वापरणं किंवा सामाजिक अंतर पाळणं हे कमी प्रमाणातच आहे. म्हणजे प्रत्येक जण हा नियम म्हणून पाळत नाही आहे. तर त्याबद्दल काय सांगाल की ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत? एक मात्र समजून घ्या की हे जे व्हायरस लोकांपर्यंत येते, आता एका माणसाने ज्याला प्रॉब्लेम व्हायरसचा आहे, कोविड आहे, त्यांनी दुसऱ्या ज्याला कोविड नाही त्याला इन्फेक्ट करायचं असेल तर त्यांनी त्याच्याबरोबर खूप जवळचं संपर्कात 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त राहिलं तरच होऊ शकते ते, असं हे होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट असं आहे की समजा की दोन माणसं आहेत, एकट्याला कोविड आहे दुसऱ्याला कोविड नाही आहे. जर का त्या कोविड ज्याचे लक्षणं आहे त्यांनी मास्क घातलं तर त्यांनी आहे ना कमीत कमी 4 ते 5 माणसांचं कोविड होण्याची ती जी कॅपॅसिटी आहे ते टाळू शकतोय तो, जर का ते त्यांनी केलं. पण थोडे लोकांना असं वाटतं की बाबा आम्हाला कोविड आहे की नाही माहीत नाही, त्यासाठी सगळेच मास्क घातले तर दुसऱ्याला कोणाला होण्याची शक्यता नाही. आपण मास्क आपल्या स्वतःसाठी घालायचं नाही, दुसऱ्यांना आपण इन्फेक्ट करू नये, दुसऱ्यांचं आपण प्रॉब्लेम सॉल्व हे करू नये, त्यासाठी आपण घालावं मास्क. आणि हे मास्कमध्ये कसं असतं की आता समजा तुम्ही मास्क घातला नाही, तुम्ही नॉर्मल श्वास घेतला तरीसुद्धा कोविड तुम्हाला इन्फेक्शन असेल तरीसुद्धा तुम्ही 20 ते 30 व्हायरसेस प्रत्येक श्वासनी तुम्ही बाहेर घालू शकता. म्हणजे हवेत 20 ते 30 व्हायरसेस बाहेर येतात. तुम्ही बोलायला लागलं तर 200-300 व्हायरसेस बाहेर येतात. तुम्ही शिंकला आणि खोकला तर 200 मिलियन्स म्हणजे 2 कोटी व्हायरसेस असं बाहेर येतात. आणि आपल्याला इन्फेक्ट व्हायला 1000 व्हायरसेस पुरे असते. म्हणून आपण खोकायचं शिंकायचं असेल तर एक हँकरचीफमध्ये, नाहीतर हे बाहीमध्ये, नाहीतर टॉवेलमध्ये असं शिंकलं नाही खोकलं तर आपण ते दुसऱ्यांना इन्फेक्ट करायचं चान्सेस आम्ही कमी करू शकतो. हे मास्क घालायचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि मला तर असं वाटते की एक ते नियम करावं आणि ते मास्क ज्यांनी घालत नाहीत त्यांच्याशी दुसरे लोक बोलू पण नाही आणि त्यांच्याशी व्यवहार पण करू नये. तुम्ही एक हे केलं की बाबा सगळ्यांनी जर का हे जे दुकानदार किंवा जे भाजी विक्रेते कोणीही जे मास्क नाहीत वापरत त्यांच्याशी आपण कुठली खरेदीच करायची, बोलायचं पण नाही, हे जर का आपण केलं तर कितीतरी आपण कोविडचं नियंत्रणात आणू शकतो. ज्यांना लक्षणच नाही आहेत पण ते कोविड पॉझिटिव्ह येतात, मग अशांना होम क्वारंटाईन करता येतं. आणि होम क्वारंटाईन म्हणजे नक्की आपण काय करू शकतो? होम क्वारंटाईन हे आता पूर्वी कसं होतं की गव्हर्नमेंटने होम क्वारंटाईनला परमिट दिलं नव्हतं, परमिशन. आता दिल्लीमध्ये होम क्वारंटाईन करायला लागले. कोल्हापूरमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटल जे आहे त्यांनी पण होम क्वारंटाईन प्रोग्राम सुरू केलं. हे होम क्वारंटाईन प्रोग्राम एक अति चांगलं प्रोग्राम आहे. ह्याच्यात कसं असते की ज्यांना त्रास नाही पण कोविड पॉझिटिव्ह आहेत त्यांना घरी ठेवायचं, पण ते घरी राहून असं उपयोग नाही, पण त्यांना सर्वेलन्स पाहिजे. म्हणजे हेल्थ वर्कर्स जाऊन त्यांना सकाळी संध्याकाळी भेटून त्यांचं टेम्परेचर घेऊन, त्यांचं ब्रीदिंग रेस्पिरेशन रेट घेऊन, ऑक्सिजन सॅच्युरेशन काय प्रॉब्लेम आहे काय हे सगळं बघून त्यांचं ते इमिडिएटली ते हॉस्पिटलला ते कळू शकतात. जर का कोणाचं कंडिशन थोडं खराब व्हायला लागलं, त्यांचं रेस्पिरेशन रेट वाढलं, त्यांचं सॅच्युरेशन कमी व्हायला लागलं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये आपण करू. आता काय व्हायला लागलं की सगळ्यांना ज्यांना त्रास आहे त्यांना त्रास नाही आहे सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घालायला लागले आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये ते बेड्स फुल होऊन गेलेत आणि ज्यांना गरजेचं आहे त्याने
ते हे नाही आहे. म्हणून मला तर असं वाटतं की होम क्वारंटाईन पॉलिसी सगळं जगभर सगळे प्रॅक्टिस करायला लागलेत. आपण पण इथे पण प्रॅक्टिस करावं. आणि होम क्वारंटाईननी काय होते की लोकांना आता ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे ते तिथे जाऊन जे सस्पेक्टेड आहेत त्यांना पण घालून तिथे कोविडमध्ये घालून ते तिथे पण पॉझिटिव्ह होऊ शकतात. पण जेवढं होऊ शक्य आहे ज्यांना त्रास नाही आहे पण कोविड पॉझिटिव्ह आहे होम क्वारंटाईन केलेलं बरं असते. हेल्थ हॉस्पिटलवरती लोड पडत नाही. हेल्थ सिस्टीम जे आहे ना त्याच्यावरती ते लोड पडत नाही. नाहीतर काय व्हायला लागलं की हेल्थ वर्कर्स कमी आहेत आणि हे नुसतं ह्यांच्यामध्येच आपलं. मी त्याकडेच येत होते डॉक्टर, की आता 3 महिने झाले तरी कोरोना बेळगावमध्ये नियंत्रणात येत नाहीये. लॉकडाऊन असू दे, सगळे नियम पाळून असू दे, क्वारंटाईन असू दे, प्रशासनामध्ये आणि सेवेमध्ये असणारे अनेक अधिकारी काही वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ नाहीयेत. ते त्यांच्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील. आपण त्यांचं पण मान्य करूया, त्यांच्या सेवेला पण आपण दाद देऊया. पण त्यांना आता तज्ज्ञ कोणीतरी सांगण्याची, तज्ज्ञ समितीची एक गरज आहे बेळगावमध्ये. आणि हॉस्पिटल्स, खाजगी हॉस्पिटल्सचे दर परवडणारे नाहीत आणि सिव्हिलवरती एवढे पेशंट सामावून शकणार नाहीत. तर ह्याला पर्याय आपण काय करू शकतो? एक तर प्रॉब्लेम असा आहे की लोकांना एक असं मी समजू शकतो की एक चुकीचं समजूत आहे हॉस्पिटल वर्कर्समध्ये आणि हेल्थ वर्कर्समध्ये की बाबा कोविड पेशंट आपण बघितलं तर आपल्याला कोविड होते. असं तुम्ही ॲक्च्युली आता जिथे जिथे कोविड होऊन गेलेलं आहे, चायना म्हणा, अमेरिका म्हणा, इंग्लंड म्हणा, इटली म्हणा, जिथे जिथे कोविड होऊन गेलेलं आहे त्यांनी जे शिकलेलं आहे आणि त्यांनी जे नियम पाळलेलं आहे आपण तसं केलं तर ते हेल्थ वर्कर्सना कोविड होण्याची शक्यता एकदम कमी आहे. ते कसं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल जे बॉस्टनमध्ये आहे तिथे कमीत कमी 60,000 लोक काम करतात तिथे हॉस्पिटलमध्ये, हेल्थ वर्कर्स आहेत. आणि त्यांचं एक नियम पाळलेलं आहे. काय नियम आहे की 4 नियम पाळतात ते. एक म्हणजे काय, स्क्रीनिंग करतात. स्क्रीनिंग सगळ्यात महत्त्वाचं. कोणी पण हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणार असेल, डॉक्टर असू दे, नर्स असू दे, टेक्निशियन असू दे, व्हिजिटर असू दे, कोणी पण असेल तर त्यांनी एक अंडरटेकिंग घ्यायला देतात की बाबा मला ते, आणि त्यांचं टेम्परेचर बघतात. टेम्परेचर नसेल आणि ते अंडरटेकिंग आहे की मला सर्दी नाही आहे, खोकला नाही आहे, मी ह्या गावाला जाऊन आलेलो नाही आहे, मी बाहेरचं नाही आहे, हे सगळं केल्यानंतर मग त्यांचं एक ॲप असते. ते ॲपमध्ये ते फीड करतात. फीड केलं की त्या ॲपमध्ये ग्रीन लाईट येते. ग्रीन लाईट येते की त्यांचं दार उघडते. ज्यांना त्रास आहे म्हणजे ज्यांना खोकला आहे, की मला तर माहीत आहे की कितीतरी नर्सेस, ज्युनियर डॉक्टर्स त्यांना त्रास असेल, खोकला असेल, ताप असलं तरीसुद्धा कामाला जातात. ते चुकीचं आहे ते. सो म्हणून स्क्रीनिंग जे आहे, सर्वेलन्स जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना कुठलाही हे त्रास असेल, घसा दुखायचा असेल, नाहीतर ताप असेल, सर्दी असेल, हे काहीतरी असेल तर ते जाऊ नये हॉस्पिटलमध्ये. ती पहिली गोष्ट. हॉस्पिटलमध्ये सगळे लोक मास्क घालून फिरायला पाहिजे. कितीतरी आपण बघतो की कितीतरी कोणी पण मास्क कंपल्सरी करत नाहीत. थर्ड, सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे. जेवढं होईल तेवढं आपण संपर्क दुसऱ्यांशी कमी करायला पाहिजे. ते म्हणजे डिस्टन्स ठेवायला पाहिजे. आणि हँड वॉशिंग, रिपीटेड हँड वॉशिंग करायला. हँड वॉशिंग इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला मी सांगितलं की व्हायरस जे आहे त्याला ते एक चरबीचं लेयर असते आणि त्याला ते काटे असतात ज्यांनी ते आत जाऊन इन्फेक्ट करतात. ते तुम्ही सोप, साबण आणि पाणीने हात धुतलं साबणाने, ते साबणाने काय होते की ते फॅट लेयर जे आहे ते डिस्ट्रॉय होते. ते डिस्ट्रॉय झालं की ते व्हायरस इनॲक्टिव्ह होते आणि त्यांनी तुम्हाला काही दोष होत नाही. म्हणजे हे सिम्पल टेक्निक आहे. हात धुणं वरच्यावर, म्हणजे कमीत कमी मला तर असं वाटतं की दिवसात 10 पेक्षा जास्त हात धुवायला पाहिजे. 10 वेळपेक्षा जास्त हात धुवायला पाहिजे. आणि मास्क सतत राहायला पाहिजे. आणि कितीतरी लोक घरात पण मास्क सांगतात, घरात पण मास्क घालून राहावं म्हणून. सो हे जे करता हे एक म्हणजे हे सगळ्यांना माहीत आहे की आपण मास्क घालायला पाहिजे, हात धुवायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाहिजे, पण करत नाही. डिसिप्लिन नाही आहे ते. म्हणून ते जे म्हणजे फॅक्टरी म्हणा, हॉस्पिटल म्हणा, इन्स्टिट्यूशन म्हणा, त्यांचे जे हेड आहेत
आणि त्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते हे डिसिप्लिन आणायचे गरजेचं आहे. आणि आपण हे नियम म्हणून हे 4 ऐवजी 5वं म्हणजे काय, कल्चर. आपल्याला कल्चर चेंज करायला पाहिजे. हे कल्चर चेंज केलं तरच आपण ह्याच्यावर कंट्रोल आणू शकतो. आणि आपण प्रशासनाला कशी मदत करू शकतो किंवा काय सुचवू शकतो? कारण खासगी हॉस्पिटलमध्ये जाणं सगळ्यांनाच परवडेल असं नाही, तर निधीचाही मोठा प्रश्न आहे. तर आपण कसं? एक तर असं आहे की तुम्ही जे म्हटलं हे खरी गोष्ट आहे की बाबा कोरोना पेशंटला ट्रीट करायचं म्हणजे त्याचं खर्च खूप असते. कारण ते पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट जे असते, PPE म्हणतो, किट, आणि ते व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि औषधं जे असतात ते पण सगळे एक्सपेन्सिव्ह औषध असतात. आणि हे सगळ्यांना जास्त खर्च असतेच. पण काय आहे की कितीतरी लोक आहेत की ज्यांना ते होत नाही आणि गव्हर्नमेंट काय म्हणतं की बाबा तुम्ही ते स्कीममध्ये करा, हे करा, ते करा. ते सगळं ठीक आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला जर करता हे व्हायरसेस जे आहे, हे पॅन्डेमिक जे आहे, हे कंट्रोलमध्ये करायचं असेल तर सगळे लोक त्यात भागाकार व्हायला पाहिजे, भाग घ्यायला पाहिजे सगळे लोक. कसं म्हणजे थोडे मॉनिटरी कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे हॉस्पिटलना. बेळगावमध्ये एक 3 ते 4 कोटी रुपये जमून घेणं हे काय मोठी गोष्ट नाही आहे. आपण एक 3-4 कोटी रुपये घेऊन हॉस्पिटलला देऊन टाकायचं की बाबा तुम्ही पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट घ्या आणि औषधं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नर्सेस आणि डॉक्टर्स काम करायला लागले त्यांना इन्सेंटिव्ह द्या, जास्त द्या. कारण ते करायला लागलेत. त्यांचं रेग्युलर टायमिंग्स करून घ्या. त्यांना 3 दिवस काम करायचं, 3 दिवस सुट्टी द्यायचं. हे असं तुम्ही एक डिसिप्लिन आणून घ्या. हे जर का आपण सगळे मिळून केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आपण हे सगळं आम्ही तयार आहे सगळं करायला, तरच आपण हे कंट्रोल करू शकतो. नाहीतर मग अवघड आहे हे. धन्यवाद डॉक्टर, खूप छान माहिती मिळाली. उद्यापासून श्रावण सुरू होतोय आणि सद्य परिस्थितीत श्रावणातल्या नेमधर्मपेक्षा मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, आपण आपली काळजी घेणे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, त्याला कोविड होऊ नये म्हणून मास्क घालणे हे नेम करणं फार महत्त्वाचं आहे. डॉक्टरनी आपल्याला तो कोविड व्हायरस कसा ॲक्टिव्ह होऊ शकतो, किती वेळाने होऊ शकतो, त्या वेळेत आपण काय करू शकतो, हॉस्पिटल्सनी काय करायला पाहिजे याबद्दल खूप चांगली माहिती दिलेली आहे. मला वाटतं आपले श्रोते, आपले वाचक आणि आपले प्रेक्षक या सर्वाचंच अनुकरण करतील. कॅमेरामन विजयसह मी मनीषा, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.